शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, दरवेळेस आपण आपल्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल आणि शेतकऱ्यांचं काम कसं सोपं करता येईल, खर्च कसा कमी करता येईल, हा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओ मार्फत तसंच आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत करत असतो. आज आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये असे एक उद्योजक सुद्धा आहेत आणि शेतकऱ्यांना विविध सेवा ते पुरवतात मित्रांनो. की जे बियाणं समजा आपल्याला वेळेवर अवेलेबल होत नाही, बऱ्याच शेतकऱ्यांना बरंचसं बियाणं लावायचं असतं, जसं मिरची, दोडका, कारला, टोमॅटो लागवड करायची, परंतु जे बियाणं आपल्याला लागते, जे हॅबिट आपल्याला लागते ते वेळेवर उपलब्ध होत नाही. समजा आपल्याला कांदा लागतोय रुद्रा, परंतु आपल्याला तो आपल्या मार्केटच्या जवळपास उपलब्ध नाहीये, किंवा काकडी लागते ग्लोरी प्लस, किंवा दोडका लागतोय ध्रुव, तो आपल्याला उपलब्ध होत नाहीये. तर अशा वेळेस आपल्यासाठी सोपं काम करणार या ठिकाणी नाशिकहून ते स्वतः डायरेक्टली जर फोन आला किंवा डायरेक्टली ऑर्डर दिली तर डायरेक्टली पोस्टामार्फत किंवा ती सेवा ते पुरवतात. आणि खूप वर्षापासूनची एक त्यांची सेवा आहे की जे शेतकऱ्यांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ते मार्गदर्शन करत असतात. असा त्यांचा संपूर्ण परिचय आणि एकंदरीत हा प्रवास आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी सोपं कार्य कसं केलंय ते आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. एकदा महाराष्ट्रातील जे आपले संपूर्ण शेतकरी आहेत त्यांना तुमचा एकदा परिचय आणि तुमचा एकदा प्रवास सांगावा. मी महेंद्र शिवाजीराव सराफ. ही आमची संस्था कृषी विकास बीज भांडार नाशिक येथे आहे. साधारणतः 1978 पासून आमची ही संस्था नाशिकमध्ये काम करत आहे. हा व्यवसाय आमच्या वडिलांनी उभा केला आणि आता गेल्या 18 वर्षापासून हा व्यवसाय मी पुढे चालवत आहे. तर नाशिकमध्ये बियाणं खतं आणि विक्री, बियाणं खतं आणि औषधं यांची विक्री करणारी ही एक संस्था जरी असली तरी त्या माध्यमातून कन्सल्टन्सीची पण सुविधा आम्ही शेतकरी बांधवांना गेल्या 48 वर्षापासून देत आहोत. 48 वर्षापासून देत आहे. आता समजा बरेचसे शेतकरी आहेत जे महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून सुद्धा आहेत, तर तुम्ही सेवा देताना कशा पद्धतीने देता? त्यांच्याकडून मेसेज किंवा पेमेंटचं किंवा कसं बिलिंग कसं करता? तुमची एकंदरीत कसं प्रोसेस आहे? खरं तर असं आहे, जिथं आता आमचं हे दुकान आहे पंचवटीमध्ये, इथून प्रत्यक्ष शेतकरी बांधव नाशिकमध्ये येऊन खरेदी तर करूच शकतात. त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकरी बांधव उदाहरणार्थ काही संभाजीनगरचे असतील किंवा काही पुण्याकडचे असतील किंवा महाराष्ट्र काय भारतभरातले कुठलेही असतील, तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधव काय करतो की एकतर तो आम्हाला आमचा जो नंबर असतो त्या नंबरला व्हॉट्सअप करतो. व्हॉट्सअप केल्यानंतर त्याची बियाण्याची जी रिक्वायरमेंट असते ती आम्ही समजून घेतो आणि त्याला त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्या वस्तूची किंमत किती आहे, पाठवण्याकरिताचा खर्च कसा असेल, बरोबर, ते सगळं एकत्रित करून शेतकरी बांधवांना पाठवतो. संस्थेचा QR कोड असेल किंवा बँकेचं डिटेल्स असेल ते त्याला देतो. शेतकरी बांधवाची तिकडनं पेमेंटची पूर्तता झाली की त्याने दिलेल्या पत्त्यावरती, त्याने जो पिनकोड, त्याचा जो राहता पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती ते बियाणं किंवा ती निविष्ठा घरपोच पाठवण्याची सुविधा आम्ही देतो. एकंदरीत समजा किती दिवसामध्ये, आता तुम्ही नाशिक भागातून आहात, समजा एखादे शेतकरी आहेत की जे संभाजीनगर, नागपूर, पुणा, तर किती दिवसाचा कालावधी लागतो एकंदरीत बियाणं पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांना? साधारणतः एकदा पूर्ण प्रक्रिया झाली, शेतकरी बांधवांनी पेमेंट केलं आणि त्याने पूर्ण पत्ता पाठवला तर ऑफिशियल डे मध्ये, म्हणजे समजा सोमवारी, तर सोमवारी समजा आपण मटेरियल काढलं तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 दिवसात घरपोच मिळतं. म्हणजे सोमवारी जर दिलं तर गुरुवारपर्यंत शेतकऱ्याला मिळू शकतं. पण जर सरकारी सुट्ट्या असतील तर त्या केसमध्ये मग जो सुट्टीचा कालावधी येतो वजा होतो. पण साधारणतः 4 दिवसामध्ये महाराष्ट्रात कुठेही सर्व्हिस मिळते आणि भारतभर साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये ते मिळतं. ओके. तर शेतकरी मित्रांनो, नाशिक भागातून जर तुम्ही असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही, परंतु नाशिक भागाच्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, आता मलाही दिवसभरातून भरपूर फोन येतात, परंतु काय होतं, अवेलेबिलिटी होत नाही. तर अशा ठिकाणी आपण कुठून बियाणं मिळवू शकतो? तर त्या ठिकाणी आपण एक यांचा नंबर पण शेअर करूया तुम्हाला की कुठून तुम्ही कोणतं जेही बियाणं तुम्हाला उपलब्ध होत नाही किंवा मिळत नाही आणि तुम्हाला ते पाहिजे त्याची उपलब्धता या ठिकाणी, तर ते गॅरंटेड मिळू शकतं, कारण त्यांचा 48 वर्षाचा अनुभव आहे. तर असे किती शेतकरी आता जोडले गेले तुमच्याशी आतापर्यंतचे? कसं आहे, आतापर्यंत आता समजा माध्यमच जर आपण पकडलं, समजा व्हॉट्सअप हे माध्यम जर पकडलं, तर माझ्या सोबत साधारणतः एक 13 ते 14 हजार शेतकरी बांधव हे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये डायरेक्टली जोडलेले. परंतु हा डेटा असा नाहीये की तो गोळा केलेला आहे, तर हे ज्यांनी विकत घेतलेले हे फक्त शेतकरी बांधव आतापर्यंत आम्ही ऍड केलेले. बाकी याच्या व्यतिरिक्त आता युट्यूब असेल, फेसबुक असेल, याला तर लोक कनेक्टेड आहेतच, पण जवळपास प्रत्यक्ष 14,000 शेतकरी बांधव आम्हाला कनेक्टेड आहेत. म्हणजे जवळजवळ 14,000 शेतकरी डायरेक्टली
डायरेक्टली कनेक्ट आहेत, इनडायरेक्टली तर भरपूर मोठे शेतकरी आहेत मित्रांनो. तर तुम्हाला देखील कुठली जर अडचण राहिली, बियाणं उपलब्ध होत नाहीये किंवा आणखीन कुठले प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ते देतात. परत तुम्हाला बाय पोस्ट, समजा तुम्हाला एक गॅरंटी म्हणाल तर 48 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही जर ऑर्डर दिलं, पेमेंट दिलं, तर 100% बियाणं हे जर इथून होकार आला की आम्ही बियाणं पाठवणार, तर 100% बियाणं हे शेतकऱ्याला मिळतंच. हा एकंदरीत शेतकऱ्यांचा अनुभव आहे, मला देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे जे शेतकऱ्यांचं काम सोपं व्हावं यासाठी आपण एकंदरीत हा व्हिडिओ दिलेला आहे. आणि त्यांचा अनुभव सुद्धा खूप मोठा आहे. ते स्वतः सुद्धा एक शेतकरी आहेत, स्वतः शेती करतात. त्या अनुभवातून शेतकऱ्यांनी काय पिकवावं, काय न पिकवावं हे सुद्धा ते युट्यूब मार्फत किंवा सोशल मीडिया मार्फत माहिती देत असतात. ते स्वतः सुद्धा त्या चॅनल विषयी सुद्धा मी तुम्हाला नक्की माहिती देईल. आणि तुम्हाला कुठल्या बियाण्याची उपलब्धता होत नसेल तर एक नंबर नक्की देईल, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्याची उपलब्धता करू शकता. किंवा नोवेल सीडचं जर कोणतं बियाणं तुम्हाला आज उपलब्ध होत नसेल आपल्या भागात, तर नक्की संपर्क साधून ते बियाणं त्या ठिकाणी अवेलेबल करून घेऊ शकता. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद आपले. धन्यवाद.